कापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उत्तरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराभ, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा संग ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराभ, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठात कुर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्वं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन चक्रांकृतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.
श्री पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, श्री ज्ञानदेवांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आपण आता पुढच्या ओवीला प्रारंभ करूया. तुमच्यापैकी कोणी सुमिताताई आणि अन्य कोणी म्हणणार असतील तर पहिल्या ओवीचा काही आढावा घेणार आहेत का? 15वी ओवी सांगू का? हो चालेल, सांगा सांगा. 15वी सांगतात. हो चालेल, सांगा. एक मिनिट. आत्मा आपल्या शरीराच्या बाहेर पडतो, तो बंधमुक्त होतो आणि त्याला मोक्ष मिळतो असं आपण समजतो. वास्तविक हा नित्यमुक्त आत्मा आनंद स्वरूप आहे, याचे भान आपल्याला जोपर्यंत तो आणतो आहे तोपर्यंत लक्षात यायला हवे. आपण अज्ञानी असतो, त्यामुळे बंध आणि मोक्ष ह्या कल्पना आपण राबवतो. वास्तविक ह्या कल्पना मिथ्या आहेत असे ज्ञानदेव सांगतात. अविद्येचा नाश झाला आत्मा मुक्त होतो. या कल्पनेचा आपण भ्रममाण झालेला आहोत अज्ञानमूलक आहे. जो जन्ममुक्त आहे त्याला बंधनात असा घेतला ताई यातला. हा नाही, काय झालं माझं हे चालू असल्यावर तुमचा जरा आवाज मला थोडा पुन्हा एकदा जरा सांगा. परत सांगते. मी आता बंद असते म्हणून बंधूची तव ठाऊ मा मोक्ष के प्रसंग मरोनी केला ठाऊ अविद्या तया. मृत्यूच्या क्षणी आत्मा आपल्या शरीराच्या बाहेर पडतो, तो बंधमुक्त होतो आणि त्याला मोक्ष मिळतो असे आपण समजतो. वास्तविक हा नित्यमुक्त आत्मा आनंद स्वरूप आहे. त्याचे भान आपल्याला जोपर्यंत जीवन आणतो आहे तोपर्यंत लक्षात यायला हवे. आपण अज्ञानी असतो, त्यामुळे बंध आणि मोक्ष ह्या कल्पना आपण राबवतो. वास्तविक ह्या कल्पना मिथ्या आहेत असे ज्ञानदेव सांगतात. अविद्येचा नाश झाला की आत्मा मुक्त होतो. त्या कल्पनेत आपण रममाण झालेलो आहोत. वास्तविक ही सुद्धा अज्ञानमूलक आहे. जो जन्ममुक्त आहे त्याला बंधनात का अडकवायचे. याचा एवढा सारांश घेतला. हा बरोबर आहे. छान. हो छान घेतला, छान घेतला, चांगला घेतला. थोडक्यात आढावा चांगला घेतला. आज सुमिताताई दिसत नाहीयेत, म्हणजे पहिल्या ह्याच्यातलं घ्यायला. शिवशक्ती ते केलं होतं चालून, पुन्हा आपोआपच बंद. शिवशक्ती समावेशन मधलं कोणी बोलणार आहेत? आज सुमिताताई दिसत नाहीयेत. मग राहू दे, आपण आता हा सुरू करूया. बरीच लोक तिकडे गेले ना. कुठे? हो तेच आज लक्षात आलं माझ्या. रेखाताईंनी कळवलं की आम्ही इकडे आहोत म्हणून. खरं म्हणजे आम्ही ह्या क्लाससाठी मी तिकडे गेले नाही. म्हणलं 8 दिवसाचा 9 दिवसाचा हे पडेल आपला गॅप. तर आमच्याही मनात होतं जावं म्हणून. बरं असू दे, काय हरकत नाही. इथं राहूनही थोडंसं ऐकता मिळतंय, ऐकायला मिळतंय तेवढं ठीक आहे, चालतंय. घेऊया मग आपण पुढची ओवी घेऊयात. खूपच आज थोडे दिसत आहेत लोक. काल तरी जरा बरे होते. तशा इतक्या सोप्या नाही आहेत पुन्हा त्यांना कळायला ऐन वेळेला. बरं, आपण आता हे पाहिलं की बंध आणि मोक्ष या सगळ्या अज्ञानामुळं होत असलेल्या संकल्पना आहेत. आणि त्याच्यावरच ज्ञानदेवांनी आता पुढच्या ओवीमध्ये एक शिवसूत्राचा संदर्भ घेतलेला आहे. आणि त्याच्या पुढच्या ओवीमध्ये प्रत्यक्ष भगवंतांचा उल्लेख केलेला आहे. तर ते आपण आता बघूयात की असं का म्हटलेलं आहे, किंवा ते कसं बरोबर पण आहे आणि चूक पण आहे. अज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते सगळं बरोबर असतं आणि त्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे सगळं व्यर्थ आहे, चुकीचं आहे. 16वी ओवी पाहूया. आधी ज्ञानवस्तू ऐसे, आधी ज्ञानवस्तू ऐसे, शिवसूत्राचे निमिसे, म्हणितले ऐसे सदाशिवे. आणि ज्ञानवस्तू ऐसे, शिवसूत्राचे निमिसे, म्हणितले ऐसे सदाशिवे. आता ज्ञानवस्तू म्हणजेच परब्रह्म.
ते ऐसे म्हणजे असं आहे. असं कोण सांगतात? शिवसूत्रासेनी मिसे. मिसे म्हणजे निमित्त करून. जसा मिशाने किंवा मिशे षटकोनाचा असा एक शब्द आपण वापरत असतो की या मिशाने किंवा या उदाहरणाने ही गोष्ट पटवलेली आहे, तसे इथे मिसे असा शब्द वापरलेला. कशाचं उदाहरण घेतलेलं आहे? निमित्त घेतलं आहे शिवसूत्राचे निमिसे. आता वेगवेगळी सूत्र आहेत आपल्याकडं. योगसूत्र आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, तशी शिवसूत्र पण आहेत. आणि त्या शिवसूत्राचं निमित्त करून काय म्हटलेलं आहे की ही ज्ञानवस्तू कशी आहे? म्हणितले ऐसे सदाशिवे. सदाशिवे म्हणजे शंकरांनी, भगवान शंकरांनी असं सांगितलेलं आहे, शिवसूत्रात असं सांगितलेलं आहे की ज्ञानानं जीव हा बद्ध होत असतो, असं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे जी कालची ओवी आहे तोच धागा पुढे घेऊन हे सांगतात. आता कालच्या ओवीतलं आत्ता मला एकदम आठवलं की काल आपण गिरवाण वाणी म्हणजे गिरवाण सूत्र हे घेतलं नव्हतं आणि अभंग स्वरूपानंदांचा अभंगाचाही आढावा घेतला नव्हता. तेवढा घेऊयात, कारण आत्ताच्या ताईंनी जेवढं झालं होतं त्याच्यावर बरोबर सांगितलेलं आहे. आता हे मोक्ष आणि बंध हे कशावर आधारित आहेत? आपण पाहिलं अविद्येवर आधारित आहेत. तेच संस्कृतमध्ये सांगतायत, गिरवाणवाणीमध्ये सांगतायत. अविद्यकौ मोक्षबंधौ अज्ञान जनमोहकौ. बघा, अविद्यकौ मोक्षबंधौ अज्ञान जनमोहकौ. अविद्यया कृतं स्थानं मृत्वा तस्यापि निश्चितम्. अविद्यया कृतं स्थानं मृत्वा तस्यापि निश्चितम्. अविद्यकौ मोक्षबंध म्हणजे अविद्येमुळं तयार झालेले हे मोक्ष आणि बंध आहेत. आणि ते अज्ञानजन मोहकौ, अज्ञानी लोकांच्या मोहामुळं किंवा अज्ञानामुळं हे निर्माण झालेले असतात किंवा ते प्रसवलेले असतात, निर्माण झालेले असतात. मग ते बंध आणि मोक्ष नष्ट होण्यासाठी काय करावं लागतं? अविद्यया कृतं स्थानं मृत्वा तस्यापि निश्चितम. म्हणून अविद्येनं स्वतःला मृत करून घेतलं आहे, म्हणजे मरण ओढवून घेतलेलं आहे आणि मग त्यांचं स्थान हे निश्चित केलेलं आहे, म्हणजे त्यांना जागा दिलेली आहे. असं संस्कृतमध्येही सांगितलं की अविद्यया कृतं स्थानं मृत्वा म्हणजे मरण पत्करून, तस्यापि निश्चितम मग त्याला निश्चित अशी जागा करून दिली, म्हणजे त्याचा निश्चय झाला. अभंगामध्ये स्वरूपानंद म्हणतात, स्वरूपी तो नाही बंधासीच ठाव, स्वरूपी तो नाही बंधासीच ठाव, मोक्षाचा संभव मग कोठे. अगदी सगळेजण सांगतात बघा, समर्थांनी सुद्धा ह्या स्वरूपावरच भर दिलेला आहे की आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही, म्हणून स्वरूपी तो नाही बंधा. आपलं जर स्वरूप कळलं तर तिथे बंध नाहीच आहे, बंधाला ठाव नाही. स्वरूपी तो नाही बंधासीच ठाव, मोक्षाचा संभव मग कोठे. मग मोक्षाचा संभव कुठे होणार? कारण आत्ता मग अशी कालच्या ओवीमध्ये तेच पाहतोय आपण की मोक्ष आणि बंध हे सगळं अज्ञानामुळं मानले जाते. स्वरूपी तो नाही बंधासीच ठाव, मोक्षाचा संभव मग कोठे. परी अविद्याती मरोनी आपण, घालिते बंधन मोक्ष रूपे. पण म्हणून ही अविद्या काय करते? मरुनी म्हणजे स्वतः मरण पत्करून स्वतःला आपण घालिते बंधन मोक्ष रूपे, मोक्षरूपानं बंधन घालते. म्हणजे मोक्ष आला की हे बद्धपण तिथं थांबतं किंवा संपतं. त्या डॉक्टर व्ही. कुलकर्णी म्हणून जे आहेत ते सांगतात की हा खरं तर बंधच खोट आहे. मग मोक्षाचा प्रस्ताव किंवा त्याच्यावर चर्चा उरतोच कुठे? आपल्या कालच्या परवाच्या उदाहरणातला बागुलबुवा पक्का लक्षात ठेवायचा की बागुलबुवा आहे का? हो, नाहीच आहे. म्हणजे तो बागुलबुवाच खोट आहे. मग त्याच्या मरणाचा किंवा जगण्याचा प्रश्नच कुठे येतो? म्हणजे त्याच्यावर चर्चा करून काही उपयोग आहे का? एखादं म्हणतील आम्ही कॉन्फरन्स घेऊ, अनेक लोकांना बोलवू, ते काय म्हणतायत, अनेकांच्या लहानपणीचा आम्ही हे घेऊ.
उदाहरणानं विचारू, हे करू. सगळेजण जरी आले तरी सांगतील की आम्हाला लहानपणी ती भीती सांगत होते, पण आता आम्हाला कळतं आहे की तो खोटा आहे. म्हणजे ज्ञानी झाल्यानंतर ह्या गोष्टी खोट्या वाटतात. तसं डॉक्टर मानसी पण म्हणतात की बंधच जिथे खोटा आहे तिथे मोक्ष तरी कसा असणार, तो कसा जन्माला येणार. या भ्रामक किंवा खोट्या अविद्येमुळं मरून किंवा मरण स्वीकारून या बंधाला जागा करून मिळवून दिलेली आहे. या बंध वगैरे संकल्पनांनी माणसाच्या मनात व्यर्थ भ्रामक घर करून घेतलेलं आहे. तर त्याची एक छान उदाहरण सांगणार आहे मी. मला फार ते आवडलं. एक यदी कुलकर्णी का दिय कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी असे एवढाले खंड 3 रचलेले आहेत या अमृतानुभववर. तर पहिला खंड आम्हाला मिळालाच नाही लायब्ररीमध्ये. आता दुसरा खंड म्हणजे हा वाचा परिहारपासून सुरू झाला आहे आणि त्याच्यात त्यांनी खूप प्रत्येक ओवीवर अतिशय सूक्ष्मपणानं आणि उदाहरणातून छान पटवून दिलेलं आहे. तर माणसाच्या मनात असे कितीतरी भ्रम निर्माण झालेले असतात. व्यर्थ काही काही गोष्टींनी असं घर, आपण म्हणतो ना, तुझ्या डोक्यात ते घर करून राहिलेलं आहे, तुझ्या मनात ते घर करून राहिलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी चुकीचा गैरसमज, एखाद्या गावाबद्दल, एखाद्या ठिकाणाबद्दल, किंवा एखादी काही वास्तू असेल कुठली त्याच्याबद्दल, किंवा कुणाच्या कुणाबद्दल असे जे ग्रह करून घेतलेले असतात किंवा ग्रहाचं एक घर झालेलं असतं. तसं ह्या बागुलाच्या जिवंतपणाप्रमाणे किंवा घराच्या, काल जे सांगितलं प्रागभाव, घटाच्या घट नाहीच, निर्माणच झालेलं नाही, पण त्याचं दुःख वाटवलं, त्याच्याबद्दल शोक करतो माणूस. तर ह्या सगळ्या गोष्टी या खोट्या आहेत आणि तसाच हा बंधही खोटा आहे आणि मोक्षही, म्हणजे बंधानं म्हणजे अविद्येनं मरण पत्करून ह्या बंधाला जागा किंवा मोक्षाला जागा करून दिली, हे जे म्हणतात हे सगळं चुकीचं आहे. त्याच्यासाठी मी आत्ता जे सांगितलं ते वाचत होते मी पहाटे किंवा सकाळी, की अशी ही एक एक कसं त्याच्यावर विधानं केलेली आहेत त्यांनी. एक श्रेष्ठ असे हे आहेत, अभ्यासक आहेत, आणि त्यांनी सांगितलं की हे कसं होतं, कसं झालं. मला तो किस्सा आवडला आहे म्हणून मी तुम्हाला सहज समजावून देणार आहे किंवा सांगणार आहे. तर ते सांगतात, पुरुषोत्तम यशवंत देशपांडे, खूप जुनं पुस्तक आहे. तर ते सांगतात की माझा एक मित्र होता आणि त्या मित्राचा असा एक प्रसंग झाला की काहीतरी कारणासाठी कुणाला तरी स्टेशनवर आणण्यासाठी हे सगळेजण, त्यांचे मित्र म्हणा किंवा तो परिवार, सगळे रात्रीच्या 10च्या सुमारला त्या स्टेशनवर गेले. आता त्या पोचायला स्टेशनवर गेले, पण येता येता आता तो जो कोणी आला असेल त्यालाही कलेक्ट केलं असेल, त्याचं स्वागत केलं असेल आणि परत यायला लागले. तर तो जो एक दुसरा मित्र होता, त्याच्या मित्राच्या पायाला काहीतरी स्पर्श झाला. अंधार असायचा ना पूर्वी, आता एवढे लाईट पूर्वी नसायचे, आणि काहीतरी स्पर्श केल्यानं सरकन तिथून निघून गेलं. म्हणजे साप वगैरे असण्याची शक्यता असावी असा भास झाला त्याला, की काहीतरी सरकन तिथून निघून गेलं. आणि मग त्याला असं वाटलं की आपल्याला साप चावला आहे. बघा, कल्पना, भ्रम. आणि किती सगळ्यांनी सांगितलं की अरे जर साप चावला असता तर तुला काहीतरी दुखलं असतं, काहीतरी समजलं असतं, काही रक्त आलं, काय जे काहीतरी, हे तिथे काहीही चिन्ह नव्हतं. पण तरीसुद्धा त्याला ते काही पटायला तयार नाही. चालत चालत ते घरी आले. आता घरी सगळे हे पाहुणे येणार म्हणून सगळं घर गजबजलेलंच होतं. आता प्रत्येकाने त्याला समजावून देणं की हा तुझा भ्रम आहे, हे चुकीचं आहे, तुला काही चावलेलं नाही आहे. ज्याला साप चावतो, आता कोणी असं विधान करतात बघा, ज्याला साप चावतो त्याला मिरची तिखट लागत नाही बरं का. तुम्ही कोणी अनुभव घेतला असेल किंवा माहिती असेल तर असं एक आहे. असं कोणतरी म्हणतं की ज्याला साप चावला आहे त्याला मिरची तिखट लागत नाही. मग आता असं म्हणे आम्ही ऐकलेलं आहे, म्हणून त्या मित्राला त्या मिरच्यांचा प्रयोग सुरू केला.
आता बघा, त्याच्या मनात तो साप चावलेला आहे. आपल्याला माहिती आहे त्या लवंगी मिरच्या वगैरे किती तिखट असतात, पण त्यानं ते सुद्धा सहन केलं. का तर लोकांना पटावं मला साप चावलेला आहे म्हणून. आणि म्हणून तो त्या मिरच्यांचा मारासुद्धा सहन करत राहिला. किती मिरच्या त्यानं खाल्ल्या असतील तर त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आणि मग तो म्हणतो मला ज्या अर्थी मिरची तिखट लागत नाही त्या अर्थी मला नक्कीच साप चावलेला आहे, असं त्याचा तो भ्रम तो अगदी अंडरलाईन करून पक्का 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 करत होता. आणि त्याला सारखं वाटतं की, म्हणून पुन्हा तो काय म्हणतो की मी एका मंत्राचा पाठ पण केला त्याच्यासाठी. विषबाधा झाली, पण काही विषबाधा झालेली नव्हती. आता समजा आपण डॉक्टरकडेही नंतर नेलं, डॉक्टरांनी सुद्धा तपासून सांगितलं, डिक्लेअर केलं डॉक्टरांच्या भाषेत की इथं काहीही विषबाधा झालेली नाही, काही चावलेलं नाही, दंश झालेला नाही. पण त्याच्या डोक्यात जे बसलंय की ते आहे म्हणजे आहेच, मला चावले म्हणजे चावलेच. आणि पक्क त्याचं घर करून बसलेला तो जो ग्रह होता, चुकीचा भ्रम होता, तो काही संपत नव्हता. तसं आपल्या आयुष्यात सुद्धा असे कित्येक भ्रम होत असतात किंवा काही गोष्टी अशा घर करून बसलेल्या असतात. आणि तोच हा प्रकार अज्ञानामुळं बंध आणि मोक्षाचा हे समजावून आपल्याला ज्ञानदेव देत आहेत. आता जी 16वी ओवी आहे ती आता पाहूया. आधी ज्ञानवस्तू ऐसे शिवसूत्राचे निमिसे म्हणिते लय ऐसे सदाशिवे. आता मगाशी सांगितलं तसं वेगवेगळ्या देवतांची किंवा देवतांची सूत्र आहेत. तशीच ही शिवसूत्र पण आहेत. एका कवींचं म्हणजे त्यांच्या याचं पण नावही एका ठिकाणी सांगितलेलं आहे की हे जी शिवसूत्र आहेत सदाशिवानं लिहिलेली शिवाची जी आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हा जो बंध आहे किंवा हा जो मोक्ष आहे ह्याचं प्रतिपादन जे कोण करतं तर अज्ञानामुळंच होत असतं. पण ज्ञानानं सुद्धा जीव बद्ध होतो असं या शिवसूत्रात. आता ज्ञानानं कसा बद्ध होतो हे आत्ताच्या सापाच्या उदाहरणावरनं पण घ्या, किंवा मी काल परवा म्हटलेलं होतं की अहम हा जो त्याच्यात ठिकाणी येतो, अहम ब्रह्मास्मी. बाकी सगळा माझा भ्रम गेला, हे अज्ञान सगळं. आणि काल आपलं ठरलं होतं खरं ते आत्मानात्मविवेकमधली एक लिंक तुम्हाला सांगायची, ती आत्ता मला एकदम आठवली. बघूया, सांगूत जे कोणी असतील त्यांना ऐकायला मिळेल. तर हे सगळं अज्ञानानं होत असतं आणि अज्ञानामुळंच मनुष्य असा फसत जातो, अधिक अधिक खोलात अंधारात जात राहतो. तर पुढच्या ओवीमध्ये विष्णूचंही वर्णन केलेलं आहे. विष्णूसुद्धा पुढच्या ओवीमध्ये हे कसं बंध आणि मोक्ष हे अज्ञानानं आहे हे सांगत असतं. म्हणजे आता ज्ञानानं बंध होतो असं ह्या शिवसूत्रात सांगितलेलं आहे. आणि म्हणजे ज्ञानाने सुद्धा बंध होतो, बंध जाणवतो किंवा बंधाचं ज्ञान होतं असं ज्ञानी माणसाच्या बाबतीत सुद्धा आहे असं शिवसूत्रात सांगितलं आहे, असं गुलाबराव महाराज सुद्धा सांगतात. आता ह्या 4-5 ज्या ओव्या झाल्या त्या सगळ्या ओव्यांचा सारांश काय आहे तर आत्मा हा ज्ञानरूपच आहे खरं म्हणजे. जर म्हणलं तर तिथे बंध हे ते काही अज्ञान यायचं कारणच नाही आहे. पण त्याचं ज्ञान स्वरूप जे आहे ते कधीच नाहीसं होत नाही, तो चिरंतन आहे, कायम ज्ञानरूप आहे. आणि कधी ते नाहीसं होत नसतं तरीसुद्धा या जीवात्म्यानं मी ज्ञानस्वरूप ब्रह्म झालो असं म्हणणं, त्यात मला आनंद वाटतो असं म्हणणं, किंवा आपलं मूळ अखंड ज्ञान असतानासुद्धा असं आत्ता मी ब्रह्मरूप झालो किंवा मला आता ब्रह्मज्ञान झालं, मी ब्रह्म आहे असं म्हणणं, हे सुद्धा, किंवा मी आत्तापर्यंत बद्धावस्थेत होतो आता मी मुक्त झालो असं मनुष्य म्हणतो. की आपण सुद्धा म्हणतो ना, ज्ञानेश्वरी ऐकली, भगवद्गीता ऐकली, समर्थांचे काही ग्रंथ वाचतोय, दासबोध आहे, आणि ते वाचल्यानंतर ते ऐकल्यानंतर निरूपण ऐकल्यानंतर आपण म्हणतो की आता आम्हाला कळायला लागलं.
की आपण या सगळ्या गोष्टीला खरं मानत होतो. हे चुकीचं आहे. म्हणजे आता ज्ञानानंतर सुद्धा आपण थोडासा तो बंध हा स्वीकारतच असतो. ती एक प्रकारची भ्रांतीच असते. आणि महादेवांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे की ज्ञान हा बंधच आहे, असं ह्या सूत्रापुरतं आपण लक्षात ठेवायचं. आता खरं म्हणजे काय आहे? ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन परिभाषा आहेत, शास्त्रातल्या दोन सिद्धांत आहेत किंवा दोन हे आहेत. आणि मग त्या कशा होतात? तर अज्ञानाचा नाश झाला की ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान हे सुद्धा बंधनात टाकतं, कारण तिथे सुद्धा थोडासा अहम, जसं मी काल परवा त्या कोड झालेल्या माणसाचं उदाहरण दिलं होतं की सगळं निघून गेलं पण एवढ्याशा अंशानं ते शिल्लक राहिलं होतं संशयामुळं. संशयाला किती गोष्ट पूर्ण जात नाही. आता बघा, डॉक्टरसुद्धा ऑपरेशन करतात, मोठमोठे हे देतात, आजारांवर औषधं देतात किंवा सगळ्या पॅथी निघाल्यात हल्ली प्रकार, त्याचे सगळ्या प्रकारच्या टेस्ट ते केल्या तरी. पण आपल्या मनात जर संशय असेल ना तर ते दुखणं 100% जाणारच नाही. आणि जेव्हा एखादा म्हणतो की नाही आता आय एम ओके, आता मला काही नाही, म्हणजे मी विसरून गेलो मला काही होते, तरच तुमचा तो आजार असेल किंवा हे असेल तसं कमी होतं. तसं अज्ञानाच्या बाबतीत पण आहे की इथे अनुभव येतोय, मी आहे, मी ब्रह्म झालो आहे, मी आहे, झालो म्हणजे पूर्वी नव्हतो आणि आता ब्रह्म झालो. हे जे आहे हे पण ज्ञानातलं अज्ञान आहे किंवा बंध आहे असं त्यांना म्हणायचं. आता मी जे म्हटलं तुम्हाला की हा वसुगुप्ताचार्य म्हणून जे आचार्य होते, मोठे महान योगी होते, आणि त्यांनी हा शिवसूत्राचा ग्रंथ लिहिला आहे असा एका ठिकाणी मला संदर्भ मिळाला. आणि त्यांनी असंच म्हटलेलं आहे की भगवान शिवानं हे प्रतिपादन केलेलं आहे की ज्ञानसुद्धा बंधच आहे, ज्ञानमुक्त नाही. ज्ञान आणि त्या अनुषंगानं मोक्ष जो आपण कल्पितो तो सुद्धा बंधच आहे. हे शेवटी कल्पना आहेत आपल्या. आणि म्हणून खरा तर मोक्ष कसा असतो? त्याला कुठलाही आपण भेळ करतो, भेळीमध्ये सगळ्या गोष्टी मिसळ करतो. पण वेगवेगळा जर खायचा असेल तर एखाद्याला चिवडा खायला आवडतो, त्या प्रकारचे वेगळे असतात, पापडी असेल, काय हे असेल, शेव असेल, हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी छान आवडतात. पण एखाद्याला ती भेळच आवडते. मग ती भेळ म्हणजे काही त्या गोष्टी हे नाही ते नाही असं म्हणता येतं का? त्याच्यात त्याचा सगळाच समावेश होतो. तसं आपण सुद्धा काय करतो की मुळात हा आत्मा निर्भेळ आहे. निर्भेळ हा शब्द मुद्दाम वापरले की त्याच्यात कशाचाही समावेश दोषयुक्त गोष्टीचा नाही. अतिशय सुंदर आहे तो, आनंदमय आहे. पण तरीसुद्धा तो बंधनात पडला, या जीवाच्या बंधनात. कारण हे आपण पूर्वजन्मीचे सगळे सुकृत घेऊन आलो, काय प्राक्तन आहे, सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला बरोबर आणलेले असतात आणि तेवढे भोग आपल्याला भोगावेच लागतात. आत्ता बघा त्या आजच्या कथेमध्ये सुद्धा सांगतायत की बळीराजाला काय एवढं सगळं भोगायला लागलं. आणि बळीचं आणि दशरथ राजाचं त्यांनी साम्य सांगितलेलं आहे की बळीला सुद्धा 3 वर म्हणजे 3 हे मागितले होते त्यांनी, तुला काय इच्छा आहे ती सांग. आणि म्हटल्यानंतर भगवंतांनी सांगितलं होतं की 3 पावलं मला फक्त जमीन दे. तसं 3 वर. तसेच दशरथानं सुद्धा 2 वर त्या कैकेयीनं असं मागितले आणि 3रा वर म्हणजे त्याचा मृत्यूच. तर मृत्यू म्हणजेच हा असा आपलं म्हणजे काय म्हणू, अज्ञानामुळं घडलेली गोष्ट आहे. नाहीतर आत्म्याला मृत्यू नाही आहे, आपल्या देहाला ते आहे. म्हणून ज्ञान हे खरं बंध आहे असं जे ह्या शिवसूत्रात सांगितलेलं आहे. शिवसूत्राचे मिसे म्हणले, मिसे म्हणजे त्याचे निमित्त करून सांगितलेलं आहे. आणि ह्या सूत्रग्रंथाची सुद्धा रचना जी केलेली आहे त्याला शिवसूत्र जरी म्हणत असतील तरी त्याच्यामध्ये शिवबरोबर अशिव म्हणजे अपवित्र, अकल्याणकारक. आता सूत्र हा शब्द त्यांनी त्याच्यावर सांगितलेला आहे. आपण म्हणतो ना, अनेक फुलं किंवा अनेक मणी एका सूत्रामध्ये गुंफले जातात. म्हणजे त्या सूत्राला त्या चांगली फुलं असतील तर त्या चांगल्या फुलांचा वास येतो, मणी किंवा रत्न असतील तर त्याच्याबरोबर त्याला गुंफलं जातं. म्हणजे ती सूक्ष्म ही दोरी जी आहे ते ज्याला बंधन आहे या सगळ्याला,
म्हणजे शिवसूत्र ग्रंथाच्या निमित्तानं सुद्धा जणू काही ह्या सगळ्या आत्मा किंवा जे जे काही सगळं आहे या सूत्रात बांधल्यामुळं त्याला बंधन निर्माण झालं, अशी एक छान कोटी कोणीतरी केलेली आहे. खंदारकर महाराज जे आहेत त्यांनी तसं सांगितलं. आता याच्यावरचं गिरवाणमध्ये काय म्हणतात बघा. शिवसूत्रमिषेणेदं ज्ञानं बंधकरं त्विती प्रोक्तं सदाशिवेनापि तस्मात् बंधकरं ध्रुवम. एक एक शब्द बघा. शिवसूत्र मिषेण इव. मी मगाशी म्हणलं होतं मिस शब्द जो ज्ञानदेवांनी वापरला आहे त्याला संस्कृतमध्ये मिषेण म्हणजे मिश षटकोनाचा. तर शिवसूत्राच्या निमित्ताने काय सांगितलं आहे. ज्ञानम बंधकरम इति. तू इति त्याला त्विती शब्द वापरले. तू म्हणजे परंतु या शिवसूत्राच्या निमित्तानं सुद्धा किंवा त्याचं निमित्त करून सुद्धा शिवानी ज्ञान हे बंधकर आहे असं सांगितलं आहे. प्रोक्तम म्हणजे सांगितलेलं आहे. कुणी. सदाशिवेनं अपि. सदाशिवानं सुद्धा. तर शंकरांनी सांगितलं म्हटल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे ना. आणि म्हणून तस्मात बंधकरम ध्रुवम. म्हणून हे ज्ञान जे आहे हे सुद्धा बंधकर आहे, बंधकारक आहे, बंधनकारकच आहे. आता अभंगामध्ये काय म्हणतात स्वरूपानंद. ज्ञानबंध ऐसे जया लागी नाव. ज्ञानबंध ऐसे जया लागी नाव. देई सदाशिव शिवसूत्री. देई सदाशिव शिवसूत्री. शिवसूत्री म्हणजे सूत्र म्हणजे तो धागा असा अर्थ घेतला तिथे. आणि मग सूत्रामध्ये हे सगळं बांधलं जातं की नाही. तसं हे सगळं अज्ञानामुळं हे बंधन आणि मोक्ष हे सगळं बांधलं गेले म्हणून ते बंधनकारक आहे असं त्यांनी सूत्राचा अर्थ छान घेतलेला. म्हणजे सदाशिवानं सांगितलंय म्हणून ते ज्ञानसुद्धा बंधनकारक आहे एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा. कारण का की त्या सूत्रात सांगितलेलं आहे आणि सूत्र हे बंधनकारक असते असा त्यांनी एक थोडासा वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे दृष्टिकोन ठेवलेला आहे. तो आपल्यालाही पटेल. आत्ता सांगितलं शिवानी सांगितले आणि पुढची जी ओवी आहे ती थोडीशी होईल आपली आज. आणि वैकुंठीचे ही सुजाण ज्ञानापाशी सत्वगुणे. आणि वैकुंठीचे ही सुजाण ज्ञानापाशी सत्वगुण. सुजाणेच म्हणायला पाहिजे. आणि वैकुंठीचे ही सुजाणे ज्ञानापाशी सत्वगुणे. बांधीजे हे बोलणे बहु केले. आता बहु केले म्हणजे अधिक केलं. वैकुंठीचा राणा आपल्याला माहिती आहे ना. वैकुंठीचा राणा म्हणजेच भगवान. त्यांनी तेच कसे आहेत सुजाण. आता भगवंताबद्दल कुणी म्हणायचं की तो आढाणी आहे किंवा त्याला काही हे नाही आहे असं म्हणणं चुकीचंच आहे. तर तो अत्यंत ज्ञानी आहे, सुजाण आहे. आणि मग त्याच्या ज्ञानापाशी म्हणजे त्याच्या पाशीचा अर्थ काय घेतला बघा. ज्ञानापाशी म्हणजे आपण ज्ञानाजवळ असा अर्थ म्हणू तसा नाही घ्यायचा. पाश म्हणजे बंधन. त्याच्या ज्ञानरूप पाशाने काय झालेलं आहे. सत्वगुणे बांधिले. सत्वगुणानं किंवा सत्वगुणाला ज्ञानापाशी बांधलं आहे. म्हणजेच त्यांनी सुद्धा सत्वगुण हा श्रेष्ठ मानलाय. मग सत्वगुणाशी सुद्धा हे सगळं बांधलं जातं, जोडलं जातं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे वैकुंठीचा बोधरूप ज्ञानरूप जो हरी आहे त्यानं सुद्धा सत्वगुणाच्या ज्ञानपाशानं हा जीव बद्ध होतो असं सांगितलं आहे. जसं शिवानं सांगितलंय तसं या हरीनं पण सांगितलं किंवा भगवंतानं. तर भगवद्गीतेतली 14वा अध्याय सगळ्यांना माहिती असेल. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. चानघमध्ये संधी आहे च अनघ. अनघ म्हणजे निष्पाप. अर्जुनाला निष्पाप म्हटलेलं आहे की अरे काय असतं या सत्वगुणाच्या योगानं हा जीवसुद्धा ज्ञानपाशात बांधला जातो.
सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन च अनग. सुखाच्या संगतीमुळं आणि ज्ञानाच्या संगतीमुळं, ज्ञानाच्या पश्चात बांधल्यामुळं हा जीव जो आहे तो जखडला जातो, बंधनात पडतो. हा वैकुंठीचा राणा सर्वज्ञ आहे, श्रीहरी भगवान, आणि त्यांनीसुद्धा अर्जुनाला हे सगळं समजावून दिलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. याचाच अर्थ काय की सत्वगुण हा जरी चांगला असला तरी आपल्याला 14व्या अध्यायात काय सांगितलं आहे, शेवटी गुणातीत व्हायला पाहिजे. कारण सत्वगुणामध्ये सुद्धा जखडलं जाणं हे बंधच आहे, हा बंधच आहे. त्याच्या पलीकडं अतीत व्हायला पाहिजे, गुणातीत. म्हणजे सत्व जरी चांगलं असतात, तमाच्या तुलनेनं रज चांगला, रजाच्या तुलनेनं सत्व चांगला, किंवा त्या दोघांच्या तुलनेनं सत्वगुण हा उत्तम आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्या ठिकाणी असतात. सगळे संत सत्वगुणी असतात, जे ज्ञानी आहेत ते सत्वगुणी असतात. म्हणून इथं असं सांगितलेलं आहे की त्यांनी, भगवंतांनी गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे की या सत्वगुणामुळं हे ज्ञान किंवा हे सगळं, हा जो जीव आहे हा ज्ञानपाशात पडत असतो, बांधला जात असतो. आता वैकुंठीच्या राण्यानं किंवा त्या विद्वानानं किंवा सुज्ञानंसुद्धा हे सगळं सांगितलेलं आहे की सत्वगुण जर ज्ञानपाशात बांधतो तर कितीतरी प्रकाराने त्यांनी सगळं समजावून दिलेलं आहे. म्हणजे विष्णूसुद्धा हाच विचार मांडतायत, शिवसुद्धा हाच विचार मांडतायत. म्हणजे हा जीव जो आहे हा बंधनात पडतोय, अज्ञानामुळं बंधनात पडतोय, तसा ज्ञानामुळं पण बंधनात पडतोय. हे दोघांनीही प्रतिपादन केलेलं आहे. आणि या निमित्तानं भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचे विचार ज्ञानदेवांनी प्रगट केलेले आहेत. म्हणजे मोठ्या लोकांचा आधार ज्ञानदेव देत आहेत. ते काही चुकीचं आहे त्यांना म्हणत नाहीत की त्यांनीसुद्धा जर सत्वगुणाला बंधनात टाकतो असं म्हटलेलं आहे, सत्वगुणामुळं हा जीव बंधनात पडतो, तर ते आपणही स्वीकारायला पाहिजे. तर गीर्वाणवाणीमध्ये ते सुद्धा सांगतात, ज्ञानम बंधकरम सत्वम गुणपाशेन निश्चितम. आता याच्यावर काही जास्त बोलण्याजोगं नाही आहे. तर ज्ञानम बंधकरम, ज्ञान हे बंधकारक आहे. कसं? सत्वम गुणपाशेन निश्चितम. सत्वरूपी गुण म्हणजे धागा, दोरी, त्यांनी ते निश्चित केलेलं आहे, म्हणजे जखडून ठेवलेलं आहे. आणि हे कोणी सांगितलं? प्रोक्तम सदाशिवेनापि तस्मात बंधकरम ध्रुवम. हे खरं 16व्याचं झालं, 17व्याचं सांगायला पाहिजे. म्हणून हे बंधकर आहे असं सांगतंय. आता याचं आहे, ज्ञानम बंधकरम सत्वम गुणपाशेन निश्चितम प्रोक्तम भगवताप्येतत् गीतायाम अर्जुनम प्रति. गीतायाम अर्जुनम प्रति म्हणजे गीतेमध्ये अर्जुनाला भगवता प्रोक्तम, भगवंतानं सांगितलेलं आहे. काय? ज्ञानम बंधकरम, ज्ञान हे बंधकर आहे. कधी? सत्वम गुणपाशेन निश्चितम, सत्वाच्या धाग्यांनी बांधलेलं किंवा सत्वाच्या पाशामध्ये जखडलेलं हे ज्ञानसुद्धा बंधकारक आहे, असं भगवंतांनी त्या 14व्या अध्यायात सांगितलं आहे. असं या 17व्या ओवीचं संस्कृत पण त्यांनी छान केलेलं आहे. आता त्याची ओवी बघा. आणि गीते माझी देवतो श्रीकृष्ण, आणि गीते माझी देवतो श्रीकृष्ण, विस्तारे करोन हेची बोले, विस्तारे करोन हेची बोले, की तो सत्वगुण सुखज्ञानपाशी, की तो सत्वगुण सुखज्ञानापाशी, ठेवी तो जीवासी बांधोनिया. हा सत्वगुणसुद्धा सुखाशी आणि ज्ञानापाशी बांधून ठेवतो, जखडून ठेवतो, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. वास्तविक सत्वगुण हा निर्मल असतो, स्वच्छ असतो, प्रकाशमान असतो, उपद्रवरहित असतो. बघा ना, सत्विगुणी माणसं कुणाला रागवणार नाहीत, बोलणार नाहीत, दुसऱ्याचे अपराध सहन करतील, दुसऱ्याला क्षमा करतील. हे सगळे सत्वगुणाचे हे आहेत, वैशिष्ट्य आहेत. पण तरीसुद्धा तो सुखाच्या आणि ज्ञानाच्या, आपण म्हणतो ना मी सुखी आहे, म्हणजे मी म्हणणं हे जखडणंच आहे.
मी ज्ञानी आहे म्हणजे मी म्हणणं हे तिथं बंधनात टाकणं आहे. म्हणजे या दोन पाशांनी हा सत्वगुणसुद्धा बंधनात पडतो. आणि वैकुंठीचा एवढा सुजाण सुविद्य असा जो महाविष्णूंचा अवतार आहे, त्या श्रीकृष्णांनीसुद्धा ज्ञानरूपी पाशात या सत्वगुणाला बांधून ठेवलं आहे. आणि त्याच्याबद्दल सविस्तर उपदेश हा सगळा भगवद्गीतेत भरपूर आलेला आहे. आपण जो आत्ता पाहिला तो, पण असं किती ठिकाणी संबंध 17वा अध्याय तर श्रद्धात्रय विभाग योग म्हणलेला आहे. म्हणजे 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या आहेत, सात्विकी, राजसी, तामसी. सगळ्याच्या बाबतीत मग तो आहार आहे, तप आहे, सगळं जे जे यज्ञ आहे, सगळ्या गोष्टी ह्या 3 प्रकारांना असतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे सत्वगुणांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीला, ज्ञानाला आणि सुखाला हा बंध निर्माण होत असतो, हे सगळ्यांनी पटवून दिलेलं आहे. आणि हा वैकुंठात राहणारा जो सुष्ठू म्हणजे चांगल्या प्रकारे सुख आणि ज्ञान या दोन्ही तत्वांचं त्यांनी खूप विवेचन केलेलं आहे. आणि ज्याला ज्ञान झालं तो काय म्हणतो, मी सर्वज्ञ झालो. सर्वज्ञ म्हणजे त्याला थोडासा अहंकार आलाच ना. आता हे जरी जगद्गुरू भगवंतांनी श्रीकृष्णांनी हे सांगितलेलं असलं तरी ते तेच सांगतात की हे ज्ञानसुद्धा बंध आहे. आणि त्याविषयीचं जे बोलणं आहे ते आत्ता सांगितलं तसं त्या 14व्या अध्यायात सगळं आलेलं. म्हणजे सत्व रजतम हे 3 गुण प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात आणि ते 3 आपल्या देहात असणाऱ्या अविनाशी जीवात्म्याला बांधून टाकतात. सत्वगुणामुळं मनुष्य चांगला विचार करतो, चांगलं आचरण करतो. रजोगुणामुळं चंचल असतो, स्वार्थी असतो. आणि तमोगुणामुळं सगळ्यात निकृष्ट, वाईट विचार, वाईट आचार, सगळं दुसऱ्यांचं वाईट, हे जे आहे ते तमोगुणामुळं. म्हणजे या जीवाला बंधन कुणामुळं आलं हो, या सत्वगुणामुळं सुद्धा येते, रजामुळं पण येते आणि तमामुळं पण येते. पण सत्वगुणही तो बंधनात टाकतो हे असं सांगतायत. मगाशी म्हणलं तसं मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे, असं जे मी मध्ये तो मनुष्य जखडला जातो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काही ओव्या ज्या सांगितलेल्या आहेत, जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उंडी, तव गळा सुडी जळापाशी. ते एक हे आहे ना, दही भाताची उंडी घालीन तुझे तोंडी. तसं उंडी म्हणजे घास, मीनाच्या म्हणजे माशाच्या. जसं माशाच्या तोंडामध्ये जोपर्यंत घास पडत नाही, त्या गळाला लावलेलं असतं की नाही आमिष थोडंसं काहीतरी, आणि मग तो त्यामुळं त्या गळात बरोबर अडकला जातो. तव गळा सुडी जळा पारधी. जळपारधी जो पारधी आहे तो काय करतो, त्या माशाला बरोबर अडकवून ठेवतो. तसे हा सत्वगुणसुद्धा सगळ्याला अडकवून, ज्ञानाला आणि सुखाला अडकवून ठेवत असतो. आणि मग तो माशाला हे काय करतो, पारधी गळ्याला असा हिसका देतो आणि बरोबर तो मासा त्या गळाला लागत असतो. तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशके, वेढी जती मग खुडके मृग जैसा. आता हरिणंसुद्धा अशी पाशामध्ये त्याच्यामध्ये अडकत असतात. अहो हरिणच काय, अगदी सिंहालासुद्धा त्या जाळ्यामध्ये पकडलेलं होतं. आणि मग ती उंदराची आणि सिंहाची गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, की एकदा उंदीर असा त्या सिंहाच्या अंगावर खेळत असतो, तर त्याला राग येतो आणि तो त्याला म्हणतो, आत्ता तुला एका घासात खाऊन टाक. तो म्हणतो, तसं करू नका हो, मी कधीतरी तुमच्या उपयोगी पडेल, एवढ्या वेळेला मला क्षमा करा. सिंहाला वाटतं काय एवढंसं पिटुकलं आणि त्याला क्षमा केली काय, खाऊन टाकलं, काय फरक नाही, म्हणून त्याला सोडून दिलं. आणि ज्या वेळेला त्याला पारध्याने याच्यामध्ये जाळ्यामध्ये अडकवलेलं असतं आणि सिंह त्यावेळेला व्याकुळ होऊन बोलत असतो, ओरडत असतो. आणि सिंहाला त्यांनी सांगितलं असतं उंदराने की मला बोलव, आणि मग तो बोलावतो त्याला. तसा तो उंदीर धावत येतो आणि सगळं त्याचं जाळं कुरतडून टाकतो आणि त्या सिंहाला मुक्त करतो. म्हणजे कधी कधी लहान, अगदी अशक्त किंवा दुर्बलसुद्धा
आपल्या मदतीला येत असतात असा त्याच्यातून तो तर धडा होता. पण इथे फक्त या फासे पारध्यापुरतं जर बोलायचं झालं तर त्या जाळ्यामध्ये अडकलेला हा मासा किंवा प्राणी, हरिणं ही सुद्धा त्या मोहापायी त्यात अडकली जातात. आणि मोह हा पुन्हा सत्वामुळं मोह नाही आहे, रजोगुणामुळं मोह आहे. पण सत्वगुणामध्ये सुद्धा हे सगळे बांधले जातात असं सिद्ध केले किंवा असं समजावून दिले. आणि हे साक्षात वैकुंठ अधिपती जो आहे भगवंत त्यानं सुद्धा हे सत्वगुण हा बंधनात टाकतो असं सांगितलं आहे. अशा ह्या 2 ओव्या आज आपल्या झालेल्या आहेत. आता त्याच्यावरचं काही तुम्हाला अजून कोणाला काही हवा असेल, मिळालं असेल तर सांगा. आपण इथे थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वां बुद्धिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणायची आहे कुणाला? म्हणते मॅडम मी. म्हणा म्हणा. हां. आरती ज्ञानराजा कैवल्यतीचा देवतीचा दुधंत मधुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान ज्योती नेण ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म पायी मस्त ठेवी. आरती ज्ञानराजा कैवल्यतेजा देवतीचा दुधंत मधुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. छान. मॅडम पुढचं म्हणू. ज्ञान म्हणा. ज्ञानेश्वरामृतं विरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमुदरं गीता नमो ज्ञानिये. ज्ञानेशात् परमार्थविचिन्तितं ज्ञानेश्वरस्यातृतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरं तं कृति. ज्ञानेश्वरं तं कृति. भगवान ज्ञानेश्वर. छान छान. चांगलं छान म्हणल्या. त्याच्या व्यतिरिक्त जी
काय असेल त्याच्यात मी काही करू शकत नाही का? छान म्हणलं, छान म्हणलं. बरोबर ना? हो ना. थांबूया का? चुकलं का मॅडम? नाही, छान म्हणलं. मी म्हणलं छान म्हणलं, मध्ये फोन आल्यामुळे हे झालं होतं. तुम्ही छान म्हणलं, मध्ये फोन आल्यामुळं माझा तुमचा आवाज गेला होता म्हणून मी म्हणत राहिले. पण मग पुन्हा कंटिन्यू झालं, ते छान झालं. चालेल, पुन्हा म्हणू. आता उद्या भेटूया. मग उद्या भेटूया. थांबूयात जरा, एक फोन आलाय मला. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. रामकृष्ण हरी. चला ठेवूया. हो ना, ते माझ्या लक्षात आले. तो आगाऊ आहे, तो पोटा तो. हा 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 म्हणजे हो पण तो 4 फुटाला निघाल तयार झाला. हो म्हणून तिला म्हणलं ती शेजारची बघ. आणि मग मी तिला झापला फुल म्हणतो, तू अजिबात त्याच्यात पडायचं नाही. तुझं घर एवढं उकिरला केलेलं आहे आणि तुला पोटा कटायला ताप पाहिजे. माझी तब्येत नाही. म्हणजे रोज येऊन तिला यांच्याशी भांडायला कोणी तुला वेळ मिळतोय. हो ना, काहीतरी वेळेपणा आहे. म्हणून तुला